राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानिकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीछ्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत। हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम। तो मिथ्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 55वा मंदबोधवानास कर्मविरोधीत्वाविषयी पक्षाच्या अंड्याचा दृष्टांत। उत्तम दृष्टांत कशाविषयी दृष्टांत देणार आहे? कशाविषयी दृष्टांत देणार आहेत? कर्मविरोधीत्वाविषयी। कर्म उपासना ज्ञानाला विरोध म्हणून सांगितल्या ना कोणाला? मंदबोधवानाला। मग कोणाला वाटेल की शास्त्र कर्म उपासनेच्या विरोधी आहे का काय?
पण कोणाचे विरोधी आहे ते सांगतं शास्त्र. कर्म उपासना ह्या कोणाचे विरोधी आहेत? विरोधीच आहेत असं सांगायचं नाही आणि विरोधी नाहीत असंही सांगायचं नाही. विरोधी आहेत असंही सांगायचंय आणि विरोधी नाहीत असंही सांगायचंय. मग विरोधी कशा नाहीत आणि विरोधी कशा आहेत कर्म उपासना? मग कोणाला नाहीत आणि कोणाला आहेत? मग एकच वाक्यानं जर सांगितलं कर्म उपासना विरोधी आहेत असं जर सांगितलं तर वेदशास्त्राला दोष लागणार नाही का? आणि विरोधी नाहीत, कर्म उपासना विरोधी नाहीत असंच जर सांगितलं तर तरी पण दोष लागतो. उपासना केवळ विरोधीच नाहीत, केवळ तेच सांगितलं विरोधी नाहीतच, कोणालाच नाहीता असं सांगितल्यावर आणि रचनेखाती मानता येईल का? मग जर त्या कुणालाच विरोधी नाहीत तर ज्ञानवान मुक्त होईल का? मग ज्ञानवान जो कर्म करतो ते कर्म सत्यत्व बुद्धीनं करतो का? मिथ्यात्व बुद्धीनं करतो. आणि तो मिथ्यात्व बुद्धीनं करतो म्हणून ते कर्म उपासना कशा होतात? आभासित होतात, हे की नाही? मग ज्ञानवान आभासित कर्म करतो आणि अज्ञानवान सत्यत्व बुद्धीनं कर्म करतो, है का नाही? मग सत्यत्व बुद्धीने केलेले कर्म आणि मिथ्यात्व बुद्धीने केलेले कर्म, कर्म एकच आहे, कर्म एकच करायचं आहे. सांसारिकानं केलेलं कर्म आणि ज्ञानवानानं केलेलं कर्म एकच आहे, एकच कर्म करायलेत दोघं. पण एक सत्यत्व बुद्धीनं करायला आहे आणि एक मिथ्यात्व बुद्धीनं करायला आहे. मग सत्यत्व बुद्धीनं केलेल्या कर्मातून काय उत्पन्न होईल? पाप पुण्याची उत्पत्ती होईल, आहे का नाही? मग पाप पुण्याची उत्पत्ती जर झाली तर ते पाप पुण्य कोणाला भोगावं लागतं? करणाऱ्याला. दुसरं कोण भोगेल, आहे का नाही? मग भोग जर टळत नसेल, पाप पुण्य करून भोग जर टळत नसेल तर मग पाप पुण्याची उत्पत्ती करण्यात काय हेतू आहे? तर इच्छित फळ. मग ते फळ पारमार्थिक आहे का सांसारिक आहे? जर पारमार्थिक फळ जर असेल तर त्याला त्या फलाची प्राप्ती होईल. मोक्षाचे हेतूने केले तर कर्म आणि संसाराचे हेतूने केलेले कर्म हे मोक्षाची प्राप्ती करून देतील का? मग कशाची प्राप्ती करून देतील ते कर्म? पुण्य पापाची. आणि पुण्य पापाचा भोग करणाऱ्याला भोगावाच लागतो. मग तो भोगण्यासाठी त्याला दुसरा जन्म घ्यावाच लागतो. जन्म मरण टळायले का त्यानं? मग सत्यत्व बुद्धीनं केलेले कर्म जन्म मरण टाळत नाहीत. मग जन्म मरण जर टाळायचे असेल तर कर्म उपासना करून अंतःकरण शुद्ध करावं
आणि अंतःकरण शुद्ध झालं, श्रवण मनन निधिध्यासनाला लागावं. हे साधना अंतरंग साधना करावेत, है की नाही. आणि त्या साधनानं काय होईल, ज्ञानाची उत्पत्ती होईल, ज्ञान होईल, है की नाही. कोणतं ज्ञान होईल, मी कोण आहे याचं ज्ञान होईल. जगत काय आहे, कसं आहे, कुणाच्या सत्तेवर आहे, मग ते सत्य आहे का मिथ्या आहे, हे ज्ञान होणार ना. मग ज्ञान झाल्यावर जे काही त्याला प्राप्त करून घ्यायचं होतं ते झालं. मग त्याला काही करण्याची काय आवश्यकता आहे का, कारण जे प्राप्त करून घ्यायचं होतं ते प्राप्त झालं, मोक्ष प्राप्त झाला. मग पुन्हा त्याला कर्म उपासना करण्याची गरज आहे का, त्याला नियम काही करण्याची गरज नाही. त्याला नियम कोणीच करू शकत नाही. वेदसुद्धा करू शकत नाही, शास्त्र करू शकत नाहीत, संत करू शकत नाहीत, जगही करू शकत नाही. पण जगाला कळत नाही हे ज्ञानी आहे म्हणून. जगही करू शकत नाही पण जगाला कळत आहे कुठं. आता वेदशास्त्र संतांना कळत आहे का नाही, म्हणून ते नियम ते म्हणतात आम्ही त्याला नियम काही लावू शकत नाहीत, त्यानं कर्म उपासना कराव्याच असा आम्ही आमचा आग्रह ठेवीत नाहीत. पण सांसारिक काय म्हणतो, जर त्यानं कर्म उपासना नाही केली तर मग त्याच्यात आणि आमच्यात काय फरक असं म्हणणार तो, है का नाही. पण त्याच्या अंतःकरणात काय शिजायलंय आणि तुमच्या अंतःकरणात काय शिजायलंय याचा त्यांना माग घेता येतो का, त्याचा कयास लागत नाही त्यांना, त्याचं ज्ञान होत नाही. ज्ञानवानाचं अंतःकरण कसं असतं आणि संसारिकाचं अंतःकरण कसं असतं हा त्यांना भेद करता येत नाही, निवड करता येत नाही. का तर जवळ विवेक नसतो. जवळ विवेक हे कधीच विवेक नाहीच ना. सार आणि आसार, विवेक कशाला म्हणतात, सारा आणि आसार निवडता यावं. मग तसं संसारिकाला निवडता येतं का. मग प्रश्न संसारिकाचाही नाही, प्रश्न ज्ञानवानाचाही नाही कर्म आणि उपासनेबाबतीत. कारण ज्ञानवानाने केले काय नाही केलं काय, है का नाही. त्याचा कोणी मालक नाही, तोच मालक होऊन बसलाय ना. आणि संसारिक त्याला कर्म उपासनेची गरज आहे पण तो करीत नाही. गरज आहे त्याला, अंतःकरण शुद्धीची गरज आहे पण तो करत नाही. मग एकाला गरज असून करत नाही आणि एकाला गरज नसून करत नाही. असं जर विधान केलं तर काही चुकीचं ठरायले का. गरज नाही म्हणून करत नाही आणि एक गरज असून करत नाही, याच्यात दोषी कोण. कोणाला जरी विचारलं गरज असून ते करेना झालाय आणि ज्याला गरज नसून ते करेना झालाय. मग गरज नसून जो करीत नाही त्याच्याकडे काही दोष आहे का, आणि गरज असून जो करत नाही त्याला दोषी नाही तर काय म्हणावं, है का नाही. मग कर्म उपासना करणं हा ज्ञानाला विरोध आहे, अंतःकरण शुद्धीला नाही. उलट अंतःकरण शुद्धीला ते साधन येतं. कर्म उपासना हे साधन आहे. आणि ज्ञानोत्तरकाली म्हणजे ज्ञान झाल्यावर ते केलं काय आणि नाही केलं काय सारखंच आहे. आता कशामुळं काय ते आपण सारं काय बघितलं आहे का नाही. पण विषय चालला आहे मंद अधिकाऱ्याचा, मंद ज्ञानवानाचा. मग मंद ज्ञानवानाने कर्म उपासना कराव्या का न कराव्या
केल्या तर काय होतंय, नाही केल्या तर काय होतंय, त्याला संशयाची निवृत्ती करायची. कुणाला? मंदबोधवानाला, है का नाही? मग संशयाची निवृत्ती करायची असेल तर त्याला जे काही मंदबोध झाला आहे त्या मंदबोधाला आणखी बळकटता येण्यासाठी त्याला श्रवणच करावं लागेल ना. कारण तो जो मंदबोध झालाय तो कशापासून झालाय? कर्म उपासनेपासून झालाय का श्रवणापासून झालाय? मंदबोध जो झालाय, है का नाही, हे तर मान्य करावं लागेल का नाही? मग मंदबोध झालेला वाढवावा का कमी करावा? वाढवावा लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल? मग मंदबोधवानाने कर्म उपासना करावी का श्रवण मनन करावं, है का नाही? आता हे शास्त्र सगळं पद्धतशीर सांगितले का नाही? कुठे घोळ व्हायलाय का? कुठेच घोळ नाही. तरी पण शास्त्राला वाटतंय जण विदित आहेत. काय? कर्म उपासना. विदित म्हणजे आचरणात आहेत, कर्म उपासना करतात आणि त्यांना वाटेल की शास्त्र नास्तिक आहे का काय की. संसारिकाला काय वाटेल? शास्त्र नास्तिक आहे का काय? कर्म उपासना करूनही कर्म उपासनाचा त्याग सांगायले. पण त्याला तेवढं तो अक्कल पाजळीत नाही ना, बुद्धीचा उपयोग करतच नाही ना ते. मग शास्त्र कुणाला सांगायले करा म्हणून, कुणाला सांगायले नका करू म्हणून? हे कुठं त्याच्या ठिकाणी विवेक बुद्धी आहे का जाणण्याची? मग करूच नका म्हणायले का? हे विवेक आहे का तिथं त्या संसारिकाच्या ठिकाणी? शास्त्र तो इतकं म्हणतो की शास्त्र म्हणतंय की कर्म उपासना करू नका, पण कोणी करू नका? मंदबोधवानानं करू नये. आणि मग कोणीच करू नये का? है का नाही? ज्याला मंदबोध सुद्धा झाला नाही त्यानं अवश्य कराव्याच म्हणतंय शास्त्र. मग कराव्या म्हणूनही सांगतंय, न कराव्या म्हणूनही सांगतंय. अधिकार तैसा, है का नाही? जो काय शास्त्र संत उपदेश करतात ते अधिकार पाहून करतात, हे चांगलं कळावं लागतं की असं का बोलतात. मग काही संतांचे अभंग कर्माच्या विरुद्धही असतील आणि काही अभंग संतांची कर्म करा म्हणूनही असतील, है का नाही? मग संतांना दोष द्यायचा का? अहो काय तुमचे संत दुहेरी बोलत येतं म्हणतेत लोक. आता त्यांना तसं म्हणायची त्यांची छाती होत नाही, धाडस होत नाही. पण त्याने बोललेलं आपण जर बोललो तर ते म्हणतात हे शिकविले का तुम्हाला? हेच शिकविले? अरे हे नाही तर काय शिकविले? जे शिकविले तेच बोलायलोत की, दुसरं थोडंच काय बोलायलो. सांगण्याचं तात्पर्य काय? मंदबोधवानाला आणि संसारिकाला, म्हणजे ज्याला मंदसुद्धा बोध नाही असा संसारिकच धरायचा ना, है का नाही? आणि ज्ञानवान असे तिघ येतं हे. आणि ह्या तिघापैकी दोघाला गरज नाही आणि एकाला गरज आहे. दोघाला गरज नाही आणि एकाला गरज आहे ना. मग त्याच्यामध्ये शास्त्र म्हणते कोणाला गरज आहे आणि कोणाला गरज नाही, कोणी कराव्या आणि कोणी करू नये, है का नाही? मग सर्व ठिकाणी व्यवस्था अशीच केलेली. ईश्वरानं सुद्धा प्रपंचामध्ये अशीच व्यवस्था केलेली.
काय हो, आमच्या शेजारच्या गावात पाऊस पडायला ना आमच्या गावात नाही. सरळ म्हणून जातात. हा, अरे बाबा, पहिल्या पावसात तिकड्यानं सरक्या लावल्यात, त्या उगवलेल्या सरक्याला गरज आहे म्हणून तिथंच त्याला पाडावं लागतंय. आणि तू या गावात लावल्यात का कोणी नाही? हा, लावल्या असल्या तरी कोरडायला येतात. अरे ते कोम जळतील म्हणून तिथं पडायला आहे ना. आता ही व्यवस्था ईश्वराची आहे. इथं आपण किती बितरकटी केली तरी काय उपयोगच नाही. नाही, हे ईश्वर का खरा आहे का काय? त्याच्या घरी का न्याय आहे का काय? तो काही म्हणलास तरी ते का तो ऐकत का? तसा संसारिक काही म्हणला तरी शास्त्र त्याचं ऐकल का? शास्त्रात जे सांगायचंय तेच सांगल. ते का आताच सांगायले का? अनादिकालापासून असंच सांगायले. आणि पुढेही याच्यात काय बदल करेल का शास्त्र? शास्त्रातल्या लिखाणामध्ये कधीच बदल होत नाही. जसं उत्पन्न झालं का ते तसंच राहतंय. दुसऱ्या विषयामध्ये, दुसऱ्या प्रकरणामध्ये बदल करता येते. आता भारताची राजघटना त्याच्यामध्ये सुद्धा बदल करतात. राज्यघटनेमध्ये सुद्धा का म्हणून करता येत आहे ना, आहे का नाही? आणि ते करावंच लागत आहे त्याला, आहे का नाही? मागे तुम्हाला सांगितलं होतं एकदा, जे नियम असतात ते सृष्टीनुसार असतात का सृष्टीनुसार नियम असतात? हां, मग नियमानुसार सृष्टी मानायची का सृष्टीनुसार नियम मानायची? आहे का नाही? तसं जसा अधिकार असेल तसा त्याला नियम करावा लागेल का नाही? आता हे झालं नियमाचं बोलणं शास्त्राचं. पण ऐकणाराचं नियमाचं ऐकणं असावं ना. त्याचं ऐकणं नसतंय नियमाचं. त्याला वाटतंय नाही, काहीतरी त्याच्यात चुकायलंय असंच वाटतंय त्याला, आहे का नाही? म्हणजे त्याला त्याचं चुकायलंय हे तो मान्य करत नाही. कारण अज्ञानाचा प्रघात असा आहे की चूक दिसत असून सुद्धा ती चूक वाटत नाही त्याला. चूक दिसत असून सुद्धा असं कधी होतंय? भ्रमामध्ये भ्रम झाल्यावर असं होतंय ना. कारण चुकीला चूक म्हणता येणार ना, त्याला जाणता येणार ना. याचा अर्थ काय म्हणायचं मग? त्याला भ्रम झालाय. तो चुकीला बरोबर समजायला आणि बरोबराला चूक समजायला. म्हणजेच हा याच्यात काहीतरी बिघडीव झालाय, ह्याच्यात काहीतरी बिघडीव झालाय. महाराज, मी काल पोतीला आलो नव्हतो. हा, मग कालचं ऐकायचं गेलं ना. अरे आलं नव्हताच तिथं, आम्हाला आधीच कळालं ना. आम्हाला आला नाही शेतर आधीच कळालं ना. बिघडेव झालेला आम्हाला आधीच कळाला ना. काहीतरी बिघडय, याच्या अंतःकरणात काहीतरी बिघडय. तेव्हा तर आलं नव्हतं ना. हा, पण कामून आला नाही ते सांगणं. आला नव्हतास ते कळालं, पण कामून आला नाहीस ते सांग. त्याच्यावर काहीतरी विलाज करता येईल. पण आलो नाही हेच सांगतंय. नाही हो, लय घरी पाहुणे आलते, आमच्या पोरीला बघायला पाहुणे आलते. मग ते का संध्याकाळी बी बघू लागले का पोरगी? हा, पण काय सांगतंय? कारण जे कारण नसतंय ते कारण सांगतंय. हा, मग हे बिघडेव नाही का त्याचा वृत्तीचा, अंतःकरणाचा? हे बिघडलेलं त्याला कळत आहे का? पण जो वेदांत श्रवण करून ज्ञानवान झाला आहे त्याला कोणाचं कुठं बिघडत आहे हे कळत नाही का? कोणाचं कुठं बिघडायलंय
आणि ते बिघडायलेलं सांगितलेला दोष आहे का? आ सांगायला गेलं की ते टांगायला जातं. सांगायला गेलं ना तेच टांगितं सांगणारालाच. मी गेले सोडवायला आणि मनात लागला बडवायला म्हणल्यासारखं आहे का नाही? आता सोडवणं हे चांगलं आहे का नाही? सांगणं हे चांगलं आहे का नाही? मग ऐकणारानं ऐकावं की. पण ते ऐकत तर नाहीच, पण उलट त्याला दोन गोष्टी बोलतंय. ते म्हणतंय तुम्हालाच लख लाभते मोक्षे, मला नग. असा कुठं मोक्ष असतं का म्हणतंय ते. याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की जो भ्रमित असतो संसाराच्या कर्मामध्ये, तो कशामुळे भ्रमित असतो? अज्ञानामुळे, हे का नाही? मग त्याला कशाचं अज्ञान आहे? स्वरूपाचं, त्याच्या आत्म्याचं अज्ञान आहे, ब्रह्माचं अज्ञान आहे त्याला. आणि ते अज्ञान असल्यामुळं त्याच्या ठिकाणी भ्रम मानल्याशिवाय गत्यंतर नाही, हे का नाही? भ्रम मानावाच लागतो, नाहीतर व्यवस्थाच लागत नाही. मग भ्रम निवृत्ती करण्यासाठी काय सांगितलंय शास्त्रानं? विवेक, वैराग्य, पुढं येणारच आहे ते. हां, ही साधनं सांगितलीत का नाही? आणि त्या साधनानं अधिकार संपन्न होतो तो साधन करणारा. आणि अधिकार संपन्न झाला की त्याला ज्ञान विषय लागतो वेदांत शास्त्राचा, है का नाही? आणि मग विषय लागला की त्याला संबंध जोडता येतो प्रयोजन करून, है का नाही? संबंध जोडता येतो की मग त्यावेळेस ज्ञान होतंय मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. मग असं ज्ञान झाल्यावर त्याला पुन्हा विवेक करायची गरज आहे का? अरे ही अंतरंग साधनं करायची गरज नाही तर बहिरंग साधनं करायची काय गरज आहे? कर्म उपासना अंतरंग साधन आहेत का बहिरंग आहेत? बहिरंग दूरचे साधन आहेत ते. आणि त्या साधनाचा आणि त्याचा काय संबंधित? तरी पण तो आभासित वृत्तीनं कर्म उपासना करतो. मग करीत नसला तरीही कोणी विचारलं संसारिकानं तर तो करतोच म्हणतंय. कोणासाठी म्हणतो? तो करीत नसून सुद्धा खोटं बोलतो. पण कोणासाठी खोटं बोलायला आहे? आहे का नाही? मग त्याचं खोटं बोलण्याचा हेतू काय आहे? हां, त्याच्यासाठी, आहे का नाही? मग ते जे कर्म करतो, त्या ज्या उपासना करतो त्या आभासित करतो, त्याला म्हणतात आभासित. त्याला गरज नसती पण दुसऱ्यानं करावं म्हणून करतो तो. मग हे जे कर्मविरोधी जे काही शास्त्र बोलतं कर्माच्या उपासनेच्या विरोधी, की येणं करूनी त्यानं करूनी, असं आता हे विरोधच आहे ना. नाही म्हणलं तरी संसारिकाला अल्पबुद्धिवानाला काय वाटतं? नाही, हे विरोधात बोलायले तर. पण विरोधाचं आहे का ते? नाही. पण कर्म उपासना बाबतीत शास्त्र काय म्हणतंय? येणं करूनी ते. म्हणजे ते बोलणं कोणाला विरोधी ठरलं? कर्म उपासनेला विरोधी झालं ते, है का नाही? ते ज्ञान कर्म उपासनेला काय करायलंय? विरोध करायले. ते ज्ञान म्हणतंय तू ज्ञानवानाकडे जाऊ नको, कर्म उपासना तुम्ही करून जाऊ नका त्या ज्ञानवानाकडं, असं ज्ञान म्हणायले ना. म्हणजे त्याला अडवायले ज्ञान कर्म उपासनेला. मग त्या कर्म उपासना
ह्या जर करीतच राहिलं सत्यत्व बुद्धीनं करीतच राहिलं, मंदबोध झाला तरी जसं अगोदर कसा सत्यत्व बुद्धीनं करत होता बोध व्हायच्या अगोदर, मग ती सत्यत्व बुद्धी त्यानं सोडलीच नाही आणि मग थोडंफार ज्ञान बी झालं तरी पण कर्म उपासना सोडलेच नाहीत, सत्यत्व बुद्धीनंच करायला आहे. आणि मग ते सत्यत्व बुद्धीनंच करायला आहे म्हणल्यावर त्याला अपरोक्ष ज्ञान होईन का? जोपर्यंत आत्मा सोडून बाकी सर्व मिथ्या आहे असं जाणल्याशिवाय ज्ञान होतच नाही. मग त्याच्यामध्ये कर्म असो की उपासना असो, गुरु असो, वेद असो, शास्त्र असो, जेवढे म्हणून काही साधनं आहेत ते सर्व कसे आहेत? मिथ्या आहेत. तेव्हा बोध होतो. मग मिथ्यात्व निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वप्रमाण अनुभव हे लाभत नाही. आणि तो अनुभव लाभण्यासाठी प्राप्त होण्यासाठी मिथ्यात्व निश्चय गरजेचा आहे. आणि मग तोच मिथ्यात्व निश्चय कर्म उपासना जर सत्यत मानून जर बसला तर त्याची भ्रांती जायना झाली तर मिथ्यात्व निश्चय कसा होईल? भ्रांती गेली तर मिथ्यात्व निश्चय होईल आणि भ्रांतीच नाही गेली तर दोरीच नाही कळाली सर्प कसा जाईल? आणि सर्प घालवायचा असेल तर दोरीचं ज्ञान कळूनच घ्यावं लागन का नाही? मग इथं तो सर्प उलसाक बी भरू देऊ वाटा नाही आणि दोरीचं तर ज्ञान व्हावं. वस्तू तर घ्यायची आणि 100ची तर मोडू वाटाना, असंच आहे का नाही? असंच आहे जगामध्ये. पदर मोड कोण परमार्थ करतो? पदर मोड स्वतःच्या पदरानं पदर मोड म्हणजे आपण आपल्या पैशानं कोण कीर्तनाला जातो? महाराज बरं का, त्याला म्हणतात पदर मोड. आणि परमार्थ पदर मोड आहे, दुसऱ्याचा पदर मोड नाही बरं का. आहे का नाही? मग आपल्याला काय घोर आहे तिथं गेल्या आपल्याला पाकिट मिळणार आहे. मग साधं पाणी कोण प्यालंय? बिस्लरी सोबत बिस्लरी, आहे का नाही? आणि मग काही घुटक्याच्या पुड्या खिशायनं घुटक्याच्या पुड्या असलीच तर एखादी दारूची बाटली बी थैली येताना प्याला जाताना प्याला असता, पण तिथं वास आल्यावर भानगड होईल म्हणून तो येताना पितो. मग हा सगळा बाजार कोणापाशी असतो? कोणापाशी ठेवतो? त्यावेळेस गाडीमध्ये त्याचा एक पिया असतो ना, तो सगळं सांभाळतो. ते ऐका येत नाही कीर्तन. उरपाट तेच महाराजाला गुरु होऊन सांगत, महाराज लय लांबन लावू नका बर का, टायमाच्या आत या. असा परमार्थ आहे. पदरमोड थोडंच कोण करायले? जो पदरमोड परमार्थ करतो का तो त्याचाच उद्धार होतो, बाकीच्याचा कोणाचाच नाही. त्याचं किती ज्ञान असू द्या, त्याच्याकडं किती ज्ञान असू द्या, कितीही त्याची बुद्धी कौशल्यवान असू द्या, त्याचा परमार्थ फलीभूत होत नाही जोपर्यंत अनित्यत्व कळत नाही.
जोपर्यंत अनित्यत्व अनित्यत्व हे कळत नाही तोपर्यंत मिथ्यात्व निश्चय होत नाही. मिथ्यात्व निश्चयाला कारणच अनित्यत्व आहे. संसार अनित्य वाटावा तेव्हा मिथ्य होतंय. ते अनित्यच वाटाना मिथ्य कसा होईल? गर्भात ठराना बाळातीन कशी होईल हो? बाळातीन व्हायला गर्भ असावा लागतो. तसा बोध मोक्षप्राप्तीसाठी अंतःकरणात ठसावा लागतो. बोध तोच गर्भ आहे आणि मोक्ष हेच त्याचं फल आहे. त्याची प्रसूती, बोधाची प्रसूती, कारण बोधच मोक्ष रूप आहे ना तो, है का नाही? पण हे फार क्वचित ठिकाणी दिसतं. तेही पाहायला गेलं तर असं तर, आणि तेही पाहता आलं तर मस्त निघाला पाहायला, पण तशी दृष्टीत नाही. कसं दिसल, है का नाही? जसा आंधळा माणूस रस्त्यानं चालला आणि धनाचा हांडा आहे वाटावर, धनाचा हांडा आहे, त्याला त्याचा पाय लागला, ठेसाळून पडला. पण आंधळा उलट तो 4 शब्द बोलून काय लोक हाटवदी असते तो वाटावरच दगड ठुते. तो काय म्हणणार ते? त्याला हांडा कळतो का? हां, त्याला लात मारून पुढे चलतो. तसा दृष्टीवान तो हांडा सोडील का? मग तसा ज्याला दृष्टी आहे त्याला कळत आहे खरा परमार्थ कसा असतो. मग ती दृष्टी तर यावी लागेल का नाही? त्या दृष्टीचा परमार्थ करावा लागेल का नाही? याला डोळस दृष्टीचा परमार्थ मानतात. पण असं कुठेतरी आहे. म्हणूनच माऊली म्हणलेत ना, विरळा जाणे. मग कोण जाणे हो? कोणही विरळा. असा विरळा कोण? हा, हे जे सांगायलेत ना ज्ञानवान, मंदबोध होऊन ही श्रवण सोडत नाही तो. असे विरळे आहेत. विरळे म्हणजे काय? हा, तुरळीक. जसं इरवाड म्हणतोत ना आपण, है का नाही? तसं त्याला इरवाडासारखा आहेत, है का नाही? मग सगळ्याचे सारखे अधिकार आहेत का या जगामध्ये? सगळ्याचे सारखे कर्म आहेत का? म्हणून सगळ्याचे सारख्या वृत्ती आहेत का? म्हणून बुद्ध्या सुद्धा सारख्या नाहीत. म्हणजे सगळ्याचे अधिकार भिन्न भिन्न आहेत. मग जो जसा असेल तसा त्याला शिकवावं लागेल का नाही? तसं त्याला जो रोग झालाय त्याला ते इंजेक्शन द्यावं लागेल का नाही? आणि रोग बरा झाल्यावर बी पुन्हा ते इंजेक्शन द्यायचंच म्हणल्यावर त्याचं रिॲक्शन याचं नाही का? मग कवर बी गोळ्या खातेत का रोग जाईपर्यंत? मग हा नियम साधा माहीत नाही परमार्थ करणाराला, तर त्याचा तो परमार्थ आहे का? मग कर्म उपासना ह्या कुठपर्यंत करायच्या, कोणी करायच्या आणि केव्हा करायच्या हे कळायला पाहिजे ना. आज शिकावं लागतंय परमार्थ. परमार्थ शिकल्याशी येत आहे का? करा येईन का? परमार्थ करायचा शिकावा लागतो, है का ना? मग संत शिकवतात. सायास करून शिकवतात, असंही नाही, सायास करून शिकवतात. मग जीवानं त्यांचं ऐकावं. जीवाने त्याच्यात जीवाचं हित आहे का नाही? हित ते करावे. देवाचे चिंतन,
म्हणजे त्याच्यात हित आहे ना. आणि देवाचं चिंतन सांगतात संत शास्त्र. मग या ठिकाणी पक्ष्याचा दृष्टांत दिलाय. तो कशामुळं दिलाय? पक्ष्याचा दृष्टांत दिलाय. आता तो दृष्टांत ऐकल्याच्या नंतर कळेल कशामुळं दिलाय. तर तो दृष्टांत पाहू. जसा पक्षी आपल्या अंड्याला पक्षोत्पत्तीच्या पूर्वीच काय करतो? आच्छादन करतो. पक्ष्यांचा जो जन्म होतो तो अंड्यामार्फत होतो. जेवढे म्हणून पक्षी आहेत, ज्याला पंख आहेत, उडता येतंय, त्यांना पक्षी म्हणतात. आणि ते पक्षी जाराजातून उत्पत्ती करत नाही, अंडजातून उत्पत्ती करतात ते. म्हणून अगोदर अंडे देतात आणि नंतर त्या अंड्याला उष्णता मिळावी म्हणून ते काय करतात? त्या अंड्याला त्यांच्या पोटाखाली, म्हणजे पोटाची गरमी त्या अंड्याला लागावी. आणि त्या गरमीनं काय होतंय? ते परिपक्व होतंय. जसं आपण आंबा काढायला लावतोच ना, तसंच आहे. ते अंड काढायलाच लावा लागतंय. मग ते काढ होतं स्वतः पक्षी. कोणाचं? त्या अंड्याचं काढ होतं आणि त्याच्यापासून त्याला गरमी मिळते. आणि मग त्या गरमीनं काही कालांतरानं, काही दिवसांनी मधला जो गर्भ असतो तो परिपक्व होतो, है का नाही? मग ती जी गरमी होती पक्ष्याची, ती त्या अंड्याला साधक होती का मारक होती? आहे का नाही? ते तर साधकच आहे का नाही? आणि जर समजा त्या अंड्यावर पक्षी बसलाच नाही, त्याच्यातून पक्ष्याची उत्पत्ती होईल का? मग पक्ष्याच्या उत्पत्तीला कारण ते मानावंच लागेल ना, आहे का नाही? मग पक्ष्याची उत्पत्ती झाल्यावर नंतरही त्यानं पहिलं तशाला तसंच जर कर्म करीत राहिला पक्षी, तो वरचा आई त्या अंड्याची, अंड्यातून ते पिलू बाहेर निघालं तरी पण त्यानं जर पंखाखाली जर घेतलं तर मग काय होईल त्याचं? अहो, त्या अंड्यामध्ये केवळ पिलूच नसतं, केवळ तिचं बाळच नसतं. त्या अंड्यामध्ये नाना प्रकारचे द्रव्य असतात. हां, आणि ते उष्म असतात, उष्ण. आणि मग ते उष्ण द्रव, त्या द्रवानं त्या पिल्याला घातक ठरतात ते द्रव. आणि त्या उष्मद्रवानं जर ते त्याच्यातच राहिलं ते उष्मद्रव, तर तिनं जर पुन्हा आणखी ते पिलू पंखाखाली झाकून घेतलं, ते आणखी ते उष्णच पावेल ना ते द्रव, आहे का नाही? आणि मग ते त्या पक्ष्याच्या पंखाची गरमी, त्या अंड्यातल्या उष्णतेची गरमी, त्या गरमीनं ते बाळ वाचन का? ते मरून जाईल. मग ती पक्षीन काय करते? पुन्हा पंखाखाली घेत नाही ते पिलू, पंखाखाली अजिबात घेत नाही. कवर ते मोठं होऊस तर पुन्हाही घेत नाही. पण
कधी कधी वेळ आली तर घेती. जर एखादा शत्रू आला तर त्यावेळेस ती पंखाखाली घेती, है का नाही. पण हमेशा घेती का पुन्हा काम पडलं तर, है का नाही. आणि ते जर परिपक्वच झालं, पुन्हा उडायला लागलं, हे झालं, तर मग पुन्हा घेते का पंखाखाली. उलट पुन्हा मग तेच त्याचा संसार मांडायचा बघतं, दुसऱ्याला पंखाखाली तेच घाला बघत. असंच आहे. हा दृष्टांत कोणासाठी दिला आहे? कर्म उपासनेसाठीच दिलेला आहे. मग ह्या कर्म उपासना आणि बोध, कर्म उपासना हे पंख येतं. हे काय येतं? हां, मग ते पंख कवर असते तर ते अंड्यातून, हां, नुसतं मधात त्यानं चूज बाहेर काढावं तोपर्यंतच. किती? सगळं अंग नाही, उलशिक चूच दिसा, अंड उरलं तरी भागत आहे. चूज बी नाही निघू द्या, नुसतं उलू द्या, त्याला म्हणायचा मंदबोध. तोपर्यंतच कर्म उपासनेची गरज आहे, पंखाखाली घ्यायची गरज आहे का नाही. आणि मग ते थोडंसं उरलं की उलट त्या अंड्याची आई त्याला चुचीनं फोडीती, त्या अंड्याला तिच्याच उंचीने फोडती, पण पंखाखाली घेत नाही, है का नाही. मग तसा मंदबोध झाला की मग काय करायला पाहिजे? श्रवण मनन, है का नाही. ह्या चोंचीनं मारावं लागतं त्याच्यावर मारा बोधाचा, तत्वमसी महावाक्याचा, तत्वमसी महावाक्याचा मारा करावा लागतो. आणि ते मारा करून सगळं आवरण निवृत्त होतं त्यानं. त्या पिल्याला काढता येतं का? त्याला काढा येत नाही ना. हां, त्याला त्याची चोंच बाहेर आली, है का नाही. पण पूर्ण बाहेर येते का ते? त्याच्यातून मुक्त आहे का ते? पण मुक्त होण्याची ते इच्छा करतं का नाही, है का नाही. तसा मंदबोध झालेला पुरुष साधक मुक्त होण्याची त्यानं इच्छा करावी का नाही. का पुन्हा मग त्यानं विचार करावा, हे अंड फुटलं नसतं तर बरं झालं असतं, मी मधात चांगला बसलेलो होतो. त्या पिल्यानं तसा विचार करावा का? हां, तो बंदिवास आहे आणि त्या ठिकाणी का सुख आहे का? तिथं सुख आहे काय सांगू. गरबीच्या यातना तिथं लय बकळ आहे. काय सांगू गरबीच्या. ते काढ्या पुन्हा काहीच होत नाही, 5 मिनिटात आपला हे तरी झालं. तर पक्ष्याचा दृष्टांत तो याच्यावरच दिलेला आहे. एकदा त्या अंड्यातून बाहेर निघालं पिळू की त्याची त्वचा एकदम सुरकुट असते, कोमल असते, मऊ असते, है का नाही. त्याला वाऱ्यानं हडकू द्यावं लागतंय. जसं जसं वारं लागन तसं तसं त्याची त्वचा अशी निबर बनती. आणि एकदा त्याची त्वचा चांगली झाली की मग ते उन्हापासून, पावसापासून ह्याच्यापासून त्याचा बचाव होतो, है का नाही. आणि जर तशा त्वचेला जर पंखाखाली घेतलं तशा बाळाला, तर त्याची त्वचा सडण्याची सुद्धा शक्यता असते, है का नाही. मग त्याला जन्मल्या
उष्णता बी लागू द्यायला जमत नाही, जास्त गारवा बी जमत नाही, गारव्यानं कडक होती त्वचा. एकाला लयत लगन करू वाटू लागलं आणि लगन केलं की लयत लेकरू व्हावं वाटू लागलं, आणि लेकरू झालं की त्याला घेऊन पाराकड देवाच्या पाया पडायला लयत न्यावं वाटू लागलं. मग त्याच्या अदृष्टानुसार ते तेवढं लग्न झालं, लेकरू झालं, आणि लेकरू झालं की म्हणलं आणा इकडं लेकरू. कशाला? नाही मारुतीच्या पाया पडून आणतो ना. अरे त्याला बाहेरचं वारं लागू द्यायला जमत नाही, त्याला दुसऱ्याचं वारं लागू द्यायला जमत नाही. तर तू तर म्हणायला लागलास पाराकड देवाच्या पाया पडून आणतो, येडा झालास का काय? अरे त्याच्यासाठी फक्त दोघीच जणी असतात तिथं, आई आणि आईन दाई. आदा आदा हिच्यातला आ आणि तिचं दा, ह्या दोघी आदा आदा करतात, अर्धा अर्ध वाटून घेतात. तू काय कर मी काय करते. मग तिसरं माणूस तिथं जमत नाही, कारण ती अवस्थाच अशी असते, ती अवस्था कशी असते, इतकी नाजूक असते की त्या अवस्थेला सांभाळूनच घ्यावं लागतं, तेव्हा ते वाचत जगत, नाहीतर ते वाचत नाही जगत नाही. आणि मग काहीतरी तसा दोष घडला की मग तसं होतंही, है का नाही. म्हणून पक्षीनी तिला ज्ञान असतंय म्हणून ती पंखाखाली घेत नाही, है का नाही. मग तितकं तिला ते ज्ञान आहे, है का नाही. पण मनुष्याला का नसू नये? पक्ष्यांना आहे, पण मनुष्याला का नसू नये की कर्म उपासना ह्या ज्ञान झाल्यावर ही कराव्यात म्हणून. बरं कराव्यात तर कशा कराव्यात याचं बी का ज्ञान होऊ नये? मग ज्ञान झाल्यावर तर कळतच पुन्हा कशा करतात. तर हां ज्ञान झाल्यावर कळलं ना, आभाषित कराव्या लागतात म्हणजे मिथ्यात्वानं कराव्या लागतात का सत्यत्वानं कराव्या लागतात, हे ज्ञान झाल्यावर कळत आहे. पण ज्ञानच घ्यायला तयार नाही, पण नियम करायला मात्र पुढे सरसावतो. हा पक्षाचा दृष्टांत इतका महत्त्वाचा आहे कळण्यासाठी, म्हणून तर त्याला उत्तम दृष्टांत म्हटले. उत्तम, चांगला नाही, चांगल्यापेक्षा श्रेष्ठ शब्द आहे उत्तम. म्हणून उत्तम कशाला म्हणतात? उत्तमालाच म्हणतात. चांगल्याला उत्तम म्हणत नाहीत आणि उत्तमाला चांगलं म्हणत नाहीत, उत्तमालाच उत्तम म्हणतात. तसा हा दृष्टांत उत्तम आहे, है का नाही. कारण दृष्टांतावरून सिद्धांत कळत असतो म्हणून दृष्टांत देतात, पण सर्वच दृष्टांत उत्तम नसतात. चांगले असतात, काही बरे असतात. दृष्टांतामध्ये माऊली अग्रेसर आहेत, कुठे कोणता दृष्टांत द्यायचा हे त्यांचे इतकं कोणाला कळालं नाही. आणि कसा दृष्टांत द्यायचा, कोण्या कोटीतला द्यायचा, कोण्या प्रकाराचा द्यायचा, दृष्टांताचे सुद्धा प्रकार केलेत त्यांनी. काही दृष्टांत माऊलीचे अखंड आरती
दृष्टांत अखंड, तो कवर बी चालतो दृष्टांत. अखंड आरती उदाहरण, सोन्याचा दृष्टांत अखंड आरती. चंद्राचा सूर्याचा दृष्टांत अखंड आरती दृष्टांत. तसे माऊलीनं तेच जास्त दिले तर दृष्टांत. मग ते दृष्टांत उत्तम. मग आता हे सुद्धा दृष्टांत कसा आहे? अखंड आरती. म्हणून असे दृष्टांत जे असतात ना त्याला उत्तम दृष्टांत म्हणतात. हे साधारण दृष्टांत नाहीत हे, आहे का ना, पण कळण त्याला, कळण त्याला. जसा पक्षी आपल्या अंड्याला पक्षोत्पत्तीच्या पूर्वीच आच्छादन करतो, जर पक्षोत्पत्ती नंतर पुन्हा अंड्याला पक्षाने पंखाने आच्छादन करील तर त्या अंड्यातील बालकाचे कोमल पंख अंड्यातील तप्त जलाने गळून पडतील. तसे ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वीच कर्मोपासनेचे अनुष्ठान करावे. ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वीच कर्म उपासनेचे अनुष्ठान करावे, ज्ञानोत्पत्तीनंतर करू नये. जर करील तर कोमलपंखाप्रमाणे उत्पन्न झालेल्या मंद ज्ञानाचाही नाश होईल. मंद ज्ञानाचा नाश होईल. पिलू बाहेर निघायच्या तयारीत आहे अंड्यातून आणि त्याला पुन्हा पंखाखाली घेतलं तर ते मरेल. मग पंख दृढ झाल्यानंतर पंखाशी जशी अंड्याच्या संबंधाने हानी होत नाही, केव्हा? पंख दृढ झाल्यावर. तसं ज्ञान दृढ झाल्यावर मग कर्म उपासना केल्या तरी काही हानी होणार नाही. पंख दृढ झाल्यानंतर पंखाशी जशी अंड्याच्या संबंधाने हानी होत नाही, तशी दृढबोधानंतर होणारी आभासरूप कर्म उपासना त्या बोधाचा नाश करत नाही, त्या बोधाचा नाश करत नाही. अशा रीतीने ज्ञानमानास, या रीतीने ज्ञानमानास मोक्षे प्राप्त्यर्थ, मोक्षाच्या प्राप्तीसाठी किंचित मात्र ही कर्तव्य नाही कर्म उपासनेचे. मोक्षे प्राप्तीसाठी कर्म उपासनेचे थोडं सुद्धा गरज नाही म्हणतात. किंचित मात्र ही गरज नाही. असेच वेदाचे मनोगत आहे. कोणाचं मनोगत आहे? वेदाचं मनोगत आहे. म्हणून ते यथार्थ आहे. हे वेदाचं मनोगत आहे आणि वेद जे सांगतो ते सर्व यथार्थ सांगतो ना, आहे का नाही? अयथार्थ बोलतो का? यथार्थ बोलतो वेद. म्हणून हे जे सांगितलेलं आहे ते यथार्थ आहे. असा हा पक्षाचा दृष्टांत कर्म उपासनेबाबतीत सांगितलेला. आता वेळ झालाय. पुढचा परिच्छेद आपण उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे.